राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय 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 राम श्री राम जय राम जय 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 जय राम जय राम बोलो बोलो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम हरि श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपा करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरत्यागरं पुण्डरीकाय दात्रं मुनिवरं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गङ्गाविशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्ति नमामि गङ्गागिरियोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयुगं मुखेस्य वेदांत शास्त्रार्थमितिं नमो नारायण गिरिजि ब्रह्मस्वरूपम् चरित रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरमेकैकाक्षरं महापातकनाशनम् एक बाणी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र म्हणजे जीवाचं कल्याण करणार आहे। संसारात तापलेल्या जीवाला शांत करण्याचं सामर्थ्य ज्या कथेमध्ये आहे
अशी सुरस अवीट गोड पवित्र त्या परमात्म्याची कथा, कथेचा आज दुसरा दिवस आहे. थोडं रिपीट द्यायचं. गीता जयंतीच्या निमित्तानं सुरू असलेला हा ज्ञान यज्ञ सोहळा, यामध्ये सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथा भजन, प्रभू रामचंद्रजीचं चरित्र, हरिपाठ, कीर्तन, हरिजागर, काकडा भजन अशी नित्य नियमावली आहे. परमार्थ क्षेत्रामध्ये आयुष्यभर ज्या मंडळींनी साधना केली, नामस्मरण केलं, अशा ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळीच्या मार्गदर्शनानं हा ज्ञान यज्ञ या ठिकाणी सुरू आहे. काल आपण कथेची सुरुवात केली. ही कथा चित्रकथा नाहीये. ही कथा मंदिरातल्या देवतेची कथा नाहीये. तर ही कथा प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. अशी ही रामकथा आहे. घराघराला मंदिर बनवणारी कथा कोणती असेल तर ती प्रभू रामचंद्रजीची कथा आहे. एक बाणी आदर्श पुत्र कसा असावा, आदर्श भ्राता भाऊ कसा असावा, आदर्श पती कसा असावा, या सगळ्या गोष्टीचं जिथं ज्ञान होतं ती रामकथा आहे. आमचं जीवन आनंदानं उधाण यावं, आमच्या जीवनामध्ये भरभराटी व्हावी आनंदाची, याच्यासाठी आम्हाला नितांत गरज आहे त्या रामकथेची. काल आपण पाहिलं, जसं हे शरीर चालायचं असेल तर पुन्हा 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 भोजन करावं लागेल. कारण प्रत्येक युगामध्ये, काही युगामध्ये प्राणमय कोश आहे, काही युगामध्ये अस्थिमय कोश आहे, पण या कलियुगामध्ये अन्नमय कोश आहे. मग प्रत्येकाला अन्नाची गरज आहे. किती दिवस उपाशी राहिला माणूस, किती दिवस जगेल? फार झालं तर 21 दिवस. 21 दिवसाच्या वर तो ते शरीर मृत होईल, शरीर पडेल का? त्याला अन्न मिळालं नाही तर. मग शरीर चांगलं टिकावं, चांगलं चालावं असं वाटत असेल तर त्यानं पुन्हा पुन्हा भोजन करण्याची गरज आहे. तसं आमचं जीवन जर व्यवस्थित रीतीनं चालावं असं वाटत असेल आणि आम्ही गेल्यानंतर सुद्धा लोकांनी आमची आठवण काढावी असं वाटत असेल तर रामकथेची आमच्या जीवनामध्ये नितांत गरज आहे मला. कारण इतिहास हा जन्माचा घडत नसतो, इतिहास हा मरणाचा घडत नसतो, इतिहास हा कर्तृत्वाचा घडत असतो. म्हणून आम्हाला जर चांगलं कर्तृत्व करायचं असेल तर आम्हाला या रामकथेची, प्रभू रामचंद्रजीच्या या विचाराची नितांत गरज आहे महाराज. एक बाणी एक वचनी मर्यादा आहे. प्रभू रामचंद्रजी, राम या शब्दाचा एक अर्थ आहे मर्यादा. प्रभूचं जीवन मर्यादेत आहे, आमचं सुद्धा जीवन मर्यादेत आहे शास्त्राच्या. साधू संतांनी घालून दिलेली नियमावली, आम्ही जर नियम विसरलो तर मर्यादेच्या बाहेर आमचं जीवन जाईल. आम्हाला शास्त्राच्या, धर्माच्या मर्यादेमध्ये राहून आम्हाला कार्य करायचं आहे. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी चरित्र आमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे.
काल आपण या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासजींचं जीवन पाहिलं. ज्या महात्म्याच्या मुखामधून ही कथा निर्माण झाली, त्यांचं पूर्वजीवन आपण पाहिलं, वैवाहिक जीवन पाहिलं. पत्नीच्या प्रेमामध्ये आसक्त झालेले गोस्वामी कालांतरानं एक दिवस ती पत्नीच मार्गदर्शक ठरली. आणि तिथून पुढच्या कालखंडामध्ये गोस्वामी तुलसीदासजींनी परमात्मा आपलासा केला. या मृत्यू लोकामध्ये आपलंस करण्यासाठी कोण आहे बरं? तर तो भगवान परमात्मा आहे. साधू संतांची वचन बघा. संत महात्मे तुम्हाला आम्हाला सांगतात, बाबांनो, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठूधरा, तुका म्हणे विठूधरा, अंतकाळीचा सोयरा. अंतकाळीचा सोयरा कोण असेल? तर तो भगवान परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला मला नरदेह प्राप्त झालेला आहे. सुंदर देह भगवान परमात्म्यानं दिलेला आहे. मग आम्हाला कर्तृत्वानं पाठीमागं उरायचं आहे. आम्ही गेल्यानंतर सुद्धा लोकांनी आमची आठवण काढावी, असं कर्म आम्हाला करून जायचं आहे. आणि ते आमच्याकडून चांगलं कर्म कसं घडेल? तर ज्या वेळेला मी शास्त्राचे, धर्माचे, साधू संतांचे नियम पाळू, साधूच्या मुखामधून निघालेले उद्गार ते आमच्या जीवनामध्ये आचरणात येतील, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये परिवर्तन घडेल. परमार्थ हा परिवर्तनच आहे. परमार्थ हा दिखावेबाजीचा नाही आहे. दोन बाजू असतात. एक बाह्य रंग आहे आणि एक अंतरंग आहे. परमार्थ अंतरंगाच आहे. मी काहीतरी लोकांना परमार्थ नामस्मरण करताना दिसलो, पण माझ्यामध्ये आतमधून जर बदल झाला नसेल तर निश्चितच महाराज तो मी मलाच धोका देतोय. कारण हे क्षेत्र असं आहे, याच्यामध्ये ज्ञानोबरांनी 700 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण करा सोडवन. संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण, आपुली आपण,
आपण करा सोडवण. आपण नामस्मरण केलं, आपण भजन केलं, ते आपल्याला काम येणार आहे. म्हणून आम्हाला आमच्याकडून चांगलं कर्म घडावं, आमची सद्बुद्धी व्हावी, चांगल्या प्रकारची बुद्धी भगवान परमात्म्यानं सात्विक बुद्धी आम्हाला प्रदान करावी. याच्यासाठी आम्ही पुन्हा 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 रामकथा ऐकली पाहिजे. नाहीतर जिथं कालचा पेपर आज जुना होतो, कालच्या पेपरला आज किंमत नाही. कालच्या पेपरला किंमत आहे का आज? जुना झालेल्या पेपरवरती कोणाच्या तरी फोटोवरती लोक भजे खातात, तळलेले पदार्थ हातामध्ये घेऊन. कालचा पेपर आज जुना होतो. इथं युगो युगो से चली आ रही है राम कथा. रोज नवीन वाटते, रोज ऐकावी वाटते. कोणाला ऐकावी वाटते? ज्याच्या अंतकरणामध्ये विश्वास आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये श्रद्धा आहे, त्यालाच ऐकावी वाटते. ज्याच्या कानाला कधी चांगलं ऐकण्याची सवय नाही, ज्याच्या डोळ्याला कधी चांगलं पाहवतच नाही, असा देवाचं रूप पाहत नाही, त्या परमात्म्याची कथा कीर्तन नामस्मरण ऐकत नाही. भजनाचा आवाज वाढला तर मंदिरात जाऊन दादागिरी करतो, सांगतो भोंगे बंद करा, आवाज बंद करून टाका. कानाला सहन होत नाही. लक्षात घ्या, महाराज ऐकावं, त्या प्रभूचं ऐकावं, त्या परमात्म्याचं स्मरण, त्याचं भजन, त्याचं नामचिंतन आपण ऐकत राहावं. कालचा पेपर जिथं आज जुना होतो, कालच्या पेपरला आज किंमत राहत नाही. एसटी स्टँड वरती एक पोरग पेपर विकत होत. एक माणूस पेपर घेऊ का नको, घेऊ का नको, घेऊ का नको, एसटी निघण्याच्या टायमाला त्यानं एका पोराच्या हातामध्ये आठाने दिली आणि पेपर घेतला. त्याला वाटलं मी पोराला फसवलं. थोड्या वेळानं त्या पेपर विकणाऱ्याचा मित्र आला आणि तो म्हणला, का रे पेपर केवढ्याला दिला? 1 रुपयाचा पेपर आठाण्याला देऊन टाकला, वेडा आहे का? तेवढ्यामध्ये त्या लेकरानं सांगितलं, जरी त्यानं मला 8 आणे दिले तरी मी त्याला कालचा पेपर दिला. 10-5 पेपर माझ्याकडे जुने पडलेले होते, त्यानं मला 8 आणे दिले, मी त्याला कालचा पेपर देऊन टाकला. जिथं कालच्या पेपरला आज किंमत राहत नाही, पण ही राम कथा अनेक युग झाली, रोज नित्य नूतन. जसं महादेव पार्वती मातेला, एकदा महादेव पार्वती मातेचा संवाद आहे बघा, ज्या निमित्तानं आपली ही कथा आहे ती गीता जयंती आहे. आणि महादेव सतत गीतेचं चिंतन करतात. एक दिवस पार्वतीनं महादेवाला विचारलं, का हो स्वामी, रोज तुम्ही गीतेचं चिंतन करतात, काय आहे या गीतेच्या श्लोकामध्ये असं? त्यावेळेला महादेवानं दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. महादेव सांगतात, तेत हर म्हणे निजे, तेत हर म्हणे निजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. हर म्हणजे महादेव. हे देवी, तुझं जसं रोज स्वरूप नवीन आहे ना. पार्वती म्हणजे जगदंबा आहे आणि जगदंबाचं स्वरूप रोज नवं आहे. लक्षात घ्या. अनादि आहे, जगदंबा आहे. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेवो निहाती, पोत ज्ञानाचा पाजळती,
उदो 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 भक्त नाचती भक्त नाचती भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे मुळपीठ आंबे 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 अनादी अंबिका भगवती गोद परडी घेऊन हाती होत ज्ञानाचा पाजळती उदो 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 भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे मुळपीठ आंबे गोंधळा येई ओ जगदंबे मुळपीठ आंबे अंबिका भगवती रोज नित्य नवीन रूप आहे. महादेव सांगतात पार्वती तुझं जसं रोज स्वरूप नव आहे तसं हे गीता तत्व आहे. तशी प्रभू रामचंद्रजीची ही कथा रोज नित्य आणि नूतन आहे. ज्याची अंतकरणामध्ये श्रद्धा आहे विश्वास आहे त्याला सतत 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 ऐकावं. जसं जगद्गुरु श्री संत तुकोबारांच्या अंतकरणाची व्याकुळता निर्माण झालेली आहे. तुकोबाराय स्पष्टपणे जगाला सांगतात अरे नका वधू मज पाशी हे प्रपंचाचे विषयी माझ्याजवळ आता या प्रपंचाचं काही सांगू नका. बोलण्याची नाही आता देवाविन काही अशी ज्या दिवशी आमची अवस्था होईल ना त्यावेळेला मी कालच सांगितलं की आपल्याला पंढरपूरला जाण्याची गरज नाही. तो पांडुरंग परमात्मा आपल्या घरी आल्याशिवाय राहत नाही. का बरं नाथबाबांच्या घरी नाही आला का? 36 वर्ष कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाही नाथबाबांच्या घरी त्या ठिकाणी काम करतो सेवा करतो. तुमच्या आमच्या घरी सुद्धा परमात्मा येईल पण अंतकरणाची व्याकुळता ती अवस्था निर्माण जेव्हा होईल त्यावेळेला होईल. कशामुळे होईल ही अवस्था? नितांत श्रद्धा कथेवरती असेल तर या कानानं त्या भगवान परमात्म्याच श्रवण करावं. आनंदाला उधाण यायचं असेल. मी मगाशी सांगितलं की माणसाच्या जन्माचा त्या ठिकाणी इतिहास घडत नसतो. मरणाचा सुद्धा नाही पण जीवनाचा मात्र इतिहास घडत असतो. आपलं कर्तृत्व किती मोठं आहे. आपलं जीवन जर कर्तृत्ववान बनवायचं असेल तर प्रभू रामचंद्रजीची गोड पवित्र सुरसावीट कथा आहे. काय होईल ही कथा श्रवण केल्यानंतर? आमच्या अंतकरणाची अवस्था बदलेल. ज्या दिवशी आम्हाला दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख वाटेल ना असं समजायचं परिवर्तन आमच्यामध्ये व्हायला लागलं. दुसऱ्याच्या दुःखामध्ये ज्या दिवशी आम्हाला दुःख वाटेल तो खरा माणूस आहे. दुसऱ्याच्या सुखामध्ये ज्याला दुःख वाटतं तो माणूसच नाही. माणसाची व्याख्या काय? आम्हाला ही कथा श्रवण करून देव नाही बनायचं. आम्हाला कथा श्रवण करून देव नाही बनायचं पण आम्हाला ही कथा श्रवण करून निश्चितच चांगला माणूस बनायचं. चांगला माणूस बनायचं.
काय माणसाची व्याख्या? माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. आज आम्ही पाहिलं एक वेळेला पशुबरा अशा हरकती, अशी पातक त्या ठिकाणी माणसाकडून घडायला लागलं. नुकतीच आता एक घटना घडली बघा. किती घृणास्पद ती घटना आहे. मालेगाव मध्ये घडलेली घटना घृणास्पद आहे. पशुबरा दुसऱ्याच्या दुःखामध्ये ज्या वेळेला आम्हाला दुःख जाणवेल ना, त्या वेळेला आम्हाला खऱ्या अर्थानं परिवर्तन आमच्यामध्ये घडेल. उदाहरण देईल मी तुम्हाला. एक शेतकरी राजा खांद्यावरती आऊत आहे. बैलजोड हातात आहे. पायामध्ये तुटलेल्या वाहन आहे. निघाला. डोक्यावरती पाण्याची घागर आहे आणि त्या घागरीवरती बांधलेली भाकरी आहे. एक हात बैलाला आहे, एक हात अवताला आहे. डोक्यावरची घागर मात्र बिगर हाताची उभी आहे. का? रोजची सवय आहे. ती घागर घेऊन, ती भाकरी घेऊन शेतात गेला. ती भाकरी घेतली, एका झाडाच्या फांदीला बांधली. आऊत चाललं 12:30 वाजेपर्यंत. 12:30 वाजता बैलांना पाणी पिण्यासाठी दिलं. आऊत सोडलं. झाडाखाली बैल एका मुलीला बांधले. ती भाकरी सोडली शिदोरी. ती सात्विक विचारानं धर्मपत्नीनं बनवून दिलेली होती. बाजरीची अशी मस्त भाकरी होती. त्याच्यावरती हावरीची चटणी होती. लोणच्याच्या 2 फोडी होत्या. हिरव्या मिरचीचा ठेचा होता. त्या मिरचीच्या ठेच्यावरती तेल टाकलेलं होतं. वरून एक भाकरी अशी उपणी टाकलेली होती आणि ते तेल असं सगळ्या भाकरीवरती पांगलेलं होतं. अशी सुंदर हावरीची चटणी होती. मिरचीचा ठेचा होता. लोणच्याच्या 2 फोडी होत्या. अशी सुंदर हावरीची चटणी होती. भूक लागलेली होती. ती भाकरी ज्या वेळेला सोडली, भाकरीचा घास घेतला आणि आता तोंडात घालणार तेवढ्यामध्ये एक जण येऊन उभा राहिला समोर आणि त्यानं हात केला. दादा 4 दिवसापासून माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही रे दादा. देता का हो अर्धी भाकरी? मला देता का अर्धी भाकरी? या शेतकरी राजाच्या डोळ्यात पाणी आलं. 4 दिवसापासून उपाशी राहिला रे राजा. तूही माणूस आहे, मीही माणूस आहे. 4 दिवसापासून उपाशी राहिला राजा. शेतकऱ्यानं जशीच्या तशी सगळी भाकरी उचलली, त्याच्या हातात दिली. त्याला पिण्यासाठी पाणी दिलं. घाईघाईनं तो खाली बसला. त्यानं भाकरी खायला सुरुवात केली. घास तोंडात गेला. त्याच्या डोळ्यात अश्रू ओघळले. अरे 4 दिवसापासून माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही, पण माझ्या दादानं मला पोटभर भाकरी खाण्यासाठी दिली. स्वतःच्या पोटची भाकरी मला दिली. त्याच्याही डोळ्यात अश्रू आले आणि याच्याही डोळ्यात अश्रू आले. दोघांचे अश्रू येण्याचे कारण वेगळे आहे. त्याला वाटत होतं मला 4 दिवसापासून भाकरी मिळाली नाही, आज मिळाली म्हणून डोळ्यात अश्रू आले. आणि याच्या डोळ्यात अश्रू आले. हा म्हणत होता, अरे मी रोज भाकरी खातो पण कधी एवढा आनंद आला नाही, पण आज दुसरा भाकरी खाताना पाहताना मला आनंद आला. हे दुःखाचे अश्रू नाही, हे आनंदाचे अश्रू आहे. आणि अशी आमच्या अंतःकरणाची ज्या वेळेला अवस्था होईल ना, मग आम्ही समजायचं का आमच्यामध्ये कथा बसली.
बऱ्याच वेळेला असं होतं, आम्ही कथेत बसतो, आम्ही कथेमध्ये बसतो, पण कथा आमच्यात बसत नाही. मग एक वेळेला आम्ही कथेत नाही बसलो तरी चालेल, पण ती कथा आमच्यामध्ये बसली पाहिजे. म्हणून कथा श्रवण करण्याच्या उद्देशानं दोघांनी यायला पाहिजे. पती पत्नीनं दोघांनी कथा श्रवण करावी. कारण इथं दंड काय, महादेव आणि सती दोघही कथा श्रवण करण्यासाठी जातात. मग रामकथा जर शिकवते दोघांनी श्रवण करावी, ऐकावी दोघांनी. मग इथं जर नुसती आज सती चाललेली असेल तर, आणि सत्या घरी असेल, सतीनं ऐकावी आणि महादेवानं ऐकावी. का बरं? कारण पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा अर्धा वाटा आहे. पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा अर्धा वाटा आयता. सत्यनारायणाची पूजा घालायची. सगळा खटाटोप कोणी केला? पत्रिका कोणी छापल्या? यानंच छापल्या. कीर्तनाची तारीख यानंच दिली. गावातून कढई सायकलला बांधून यानंच आणली. स्वयंपाकाला कोणी सुपारी दिली? यानंच दिली. किराणा सामान कोणी आणलं? यानंच आणलं. सगळं यानंच केलं. आणि सत्यनारायणाचा संकल्प सोडताना शेवटचा संकल्प, सगळ्या कार्यामध्ये लक्ष्मीची वृद्धी, लक्ष्मी आपल्या घरात नांदू दे, सुख शांती नांदू दे. आणि ज्या वेळेला संकल्प सोडायचा चालू असतो त्यावेळेला ब्राह्मण बोन पाहिलं, हो बाई नुसत्या काय बसल्या, हाताला हात लावा. तिनं नुसता याच्या हाताला हात टच केला, भेटला अर्ध पुण्य आयता. भेटलं की नाही? पतीच्या पदवीमध्ये सुद्धा पत्नीचा अर्धा वाटा आहे. जुन्या काळामध्ये जर त्या ठिकाणी पती जर मास्तर असेल आणि एखादा रस्त्याने चालला, हो, ती बाई झाडून घेते, तिला अंगठा येत नाही, सही येत नाही, करा सही म्हणलं का ती म्हणती लावा शाई, तिला सही येत नाही, तिचा अंगठा आहे. आणि त्या ठिकाणी ती मास्तरची बायको आहे. चालणारा बोलणारा सहज म्हणतो, का हो मास्तरीन बाई? मास्तर कुठे गेले? म्हणजे तो मास्तर तही मास्तरीन आहे ती, तो वकील तही, तो डॉक्टर तही डॉक्टरी, तो महाराज तही. पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा अर्धा वाटा आहे. पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा आयता अर्धा वाटा आहे. पण हा नियम कुठं? अध्यात्मशास्त्रामध्ये. नाही तर मग एखाद्यानं नियम काढा, पती ब्राह्मणानं सांगून ठेवलं पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा अर्धा वाटा आहे, आपोआप अर्धा मिळतो. मग या दोघांना जायचं होतं प्रवासाला. मग रेल्वेचं तिकीट यानं काय केलं? एकच तिकीट काढलं. 1-2 स्टेशन गेल्यानंतर टीसी आला, चेकर आला, तिकीट दाखवलं, एक तिकीट, अजून एक तिकीट, माझी पत्नी आहे, अजून एक तिकीट, माझी पत्नी आहे. अरे तुझी पत्नी आहे पण तिकीट? त्या बाईनं त्यांना लगेच सांगितलं, आमच्या गावातल्या ब्राह्मणापेक्षा हुशार झाला काय तू? आमच्या गावातल्या ब्राह्मणानं सांगितले अर्ध मिळतं इकडे. पण तो नियम तिकडे नाही लागू होत, व्यवहारामध्ये नाही, मग परमार्थामध्ये. पतीच्या पदवीमध्ये अर्धा वाटा आहे, पतीच्या पुण्याईमध्ये अर्धा वाटा आहे. काय महत्वाचा प्रश्न? काय का आहे? का आहे बरं? पुण्याईमध्ये अर्धा वाटा आयता भेटतो, बरोबर आहे, पण का? त्याचं कारण आहे, त्याच्यासाठी तिनं त्याग केलेला आहे. काय केलेला आहे? त्याग केलेला आहे. ज्या आईबापानं जन्माला घातलं, लाडा कोडामध्ये तळहाताच्या फोडाप्रमाणे लेकीला वाढवलं, 22 वर्षाची झाली, एकाच मिनिटामध्ये सोयरीक जमली आणि इकडचे सगळे नाते तोडून टाकले. लग्न लागलं, विवाह झाला, कन्यादान ओतलं. आजवर होती आमची, आता झाली तुमची. कन्यादान ओतलं, सगळं पुसलं, पहिलं नाव पुसलं तिकडचं,
नावाच्या पुढे बापाचं नाव होतं तेही पुसून टाकलं, पुढं आडनाव तिकडचं होतं तेही पुसून टाकलं. मग आता नाव इकडचं नवीन, इकडं नवऱ्याचं नाव, इकडचं आडनाव पुसून टाकलं, तिकडचं इकडचं घेतलं सगळं. हा त्याग आहे. याच्या पुढे जाऊन सांगू का, हा तिचे आहे, आजपासून हा तिचे आहे, पण हातात घातलेल्या बांगड्या त्याच्या नावाच्या आहे. पायीचे आहे, पण पायात घातलेले जोडवे त्याच्या नावाचे आहे. कपाळ हिचा आहे, पण कपाळावरती लावलेलं कुंकू त्याच्या नावाचा आहे. हा त्याग तिना केला, म्हणून तर पतीच्या पदवीत आणि पतीच्या पुण्यामध्ये अर्धा वाट, अर्धा वाट. याच्या उलट पत्नीकडून पाप घडलं तर ते नवऱ्याला फेडावं लागतं. म्हणून कथा दोघांनी श्रवण करावी. ती कथा श्रवण करण्याच्या उद्देशानं माघ महिन्यामध्ये भरद्वाजींच्या आश्रमामध्ये अनेक संत महात्मे दरवर्षी नित्यनेमानं चातुर्मासाला यायचे. ज्ञानाचं आदान प्रदान होत होतं. ज्ञानावरती चर्चा होत होती. एका माघ महिन्यामध्ये याज्ञवल्क्य ऋषी भरद्वाजींच्या आश्रमामध्ये जातात आणि भरद्वाजी याज्ञवल्क्य ऋषींना उंच आसन देतात. श्रोत्याच्या रूपामध्ये भरद्वाजी समोर बसलेले आहे आणि भरद्वाजींनी प्रश्न विचारला. महाराज एक विचारू, साधूला विचारावं. महाराज काय विचारावं साधूला? कापसाला भाव कधी वाढेल हे विचारावं, कांद्याचे भाव कसे राहतील हे विचारावं. साधूला काय विचारावं? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. साधू संतांना विचारावं, माझा उद्धार कधी होईल, माझा उद्धार कशानं होईल. त्या अखिल कोट परमात्म्याची, त्या श्रीरामाची माझ्यावरती कृपा कधी होईल. माझं मन जे इतरत्र भटकतंय संसारामध्ये, प्रपंचामध्ये, ते मन माझं त्या श्रीरामाच्या चरणाजवळ कधी लागेल. हे कधी भेटेल रघुपती, तो परमात्मा, तो श्रीराम मला कधी भेटेल. साधू संतांना विचारावं. भरद्वाजी श्रोत्याच्या रूपात बसले आहे. याज्ञवल्क्य ऋषी उंच आसनावरती बसलेले, पाद्यपूजन केलं आणि भरद्वाजींनी प्रश्न विचारला याज्ञवल्क्य ऋषींना. महाराज माझ्या मनात एक संशय आहे. मी काल सांगितलं संशय आस्तिकालाही असतो, संशय नास्तिकालाही असतो, आणि या संशयानं जगाचं वाटोळ केलं. आज आम्ही जेवढ्या घटना पाहतो, रामायणाची का गरज आहे? माग एक राजकीय क्षेत्रातला व्यक्ती बोलला की रामायणाची महाभारताची गरज नाही महाराष्ट्रात. रामायणाची का गरज आहे? यासाठी गरज आहे महाराज,
आज आम्हाला बातम्या कानावरती पडतात, जाचाला कंटाळून विहिरीत उडी मारून सुनेनं आत्महत्या केली, अंगावरती रॉकेल घेतलं, पेट्रोल घेतलं, पत्नीनं पतीचा खून केला, पतीनं पत्नी आणि 3 मुलांचा खून केला. अशा बऱ्याच बातम्या आम्हाला पाहायला भेटतात. याच्यामध्ये 99% काय कारणीभूत आहे तर संशय. लक्षात घ्या, संशय आस्तिकालाही आहे, संशय नास्तिकालाही आहे. इथं भरद्वाजींच्या आश्रमामध्ये भरद्वाजी मुनींच्या सुद्धा अंतःकरणामध्ये संशय आहे. याज्ञवल्क्य ऋषींना विचारतात, कोणाला विचारावं? ज्याचा अधिकार आहे त्याला विचारावं. बरं का, ज्याचा अधिकार आहे, ज्यांच्याकडे ते ज्ञान आहे. साधू म्हणजे काय? ज्यानं 6 धुवून टाकले ते साधू. साधू या शब्दाचा अर्थ आहे 6 धुतले ते साधू. आज आपल्या कथेमध्ये ज्यांनी नुकतीच 4-6 वर्षापूर्वी दीक्षा घेतली, त्या आमच्या बेटाचे आदरणीय गोवर्धनगिरी बाबा, तेही या ठिकाणी आज कथेसाठी उपस्थित आहे. आणि महाराज, आदरणीय गोवर्धनगिरी बाबांचं अंतःकरण इतकं सुंदर आहे. कुठल्याही प्रकारचा अंतःकरणामध्ये कधी कोणाविषयी कपट नाहीये. सत्य आणि खरं बोलणं आहे बाबांचं. साधूचं लक्षणच असतं महाराज. मृदु सबाह्य नवनीत, मृदु सबाह्य नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त. लोणी मृदू आहे, लोणी कसं आहे? किती नरम आहे बरं. लोणी किती मऊ आहे. कधी भजे काढून पाहिले लोण्याचे? लोण्याचे भजे, लोण्याचे भजे काढता येईल का? नाही, मृदू आहे. तैसे सज्जनाचे चित्त, तसं अंतःकरण ज्याचं निर्मळ आहे. गोस्वामी तुलसीदासजींचं वचन सांगतो, माझ्या मनाचं नाही. निर्मल मन जन सो मोही पावा, मोहे छल छिद्र कपट नहीं भावा. निर्मल जन सो मोही पावा, मोहे छल छिद्र कपट नहीं भावा. निर्मल जन, निर्मल मन जन सो मोही पावा, मोही छल छिद्र कपट नहीं भावा. ज्याचं अंतःकरण निर्मळ आहे महाराज, ज्याच्या मनामध्ये कधी कपट नाही, प्रभू रामचंद्रजीला तोच प्राप्त होतो. मनामध्ये कपट करणारा आढीबाज माणूस कधी भगवान परमात्म्यापर्यंत जात नाही. लक्षात घ्या. निर्मल जन, निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि छल छिद्र कपट नहीं भावा. मंगल भवन अमंगल हारी,
द्रविभू सुत सरत आजीर बिहार सुत सरत निर्मल मन जन सो मोहि पावा मोहि छल चित्र कपट नहीं बाबा निर्मल मन जन सो मोहि पावा मोहि छल चित्र कपट नहीं बाबा राम सिया राम जय जय हरि बोल राम सिया राम जय जय हे राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय 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 राम राम सिया राम जय जय राम सिया राम जय राम राम सिया राम जय जय 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 राम निर्मल मन जन सो मोहि पावा ज्याचं मन निर्मळ झालेलं आहे अंतकरण निर्मळ झालेलं आहे तोच मला येऊन प्राप्त होतो अंतकरणामध्ये जर त्या ठिकाणी संशय असेल मग त्या प्रयाग तीर्थावरती भरद्वाजजींच्या आश्रमामध्ये भरद्वाज मुनी बस ही प्रयागा जिन राम पद अति अनुरागा प्रभू रामचंद्रजीच्या चरणावरती अत्यंत प्रेम भरद्वाजजींचं आहे तापस समदम दया निधाना परमारत पद परम सुजाना प्रभू रामचंद्रच्या चरणावरती प्रेम करणारे भरद्वाजी आहे पण याज्ञवल्क्य ऋषी आल्यानंतर त्या ठिकाणी पूजन करतात आणि याज्ञवल्क्य ऋषींच्या समोर त्या ठिकाणी सांगतात की जर मी माझ्या मनातलं जर तुम्हाला सांगितलं नाही माझ्या मनातला जर संशय तसाच राहिला नाथ एक संशय बड मोरे करगत वेद तत्व सबुतोरे कहत सो मोही लागत भय लाजा जो न कहू बड होईया काजा जर मी माझ्या मनातलं सांगितलं नाही माझ्या मनातला संशय तसाच राहिला तो जर बळावला तर त्या ठिकाणी नुकसान माझं होईल यातून आम्हाला एक महत्वाची गोष्ट घ्यायची आहे आमचा अडाणी पण आम्ही लपू नये बरं का माझा अडाणी पण मी जर लपवलं तर त्याचा तोटा मला होणार आहे आज आम्हाला एक वाईट सवय लागली आम्ही आमचा अडाणी पण झाकून टाकीतो जे आम्हाला येत नाही त्याचा आम्ही उदो उदो करतो अडाणी पण झाकू नाही कधी तुम्हाला कळण्यासाठी एक दृष्टांत सांगतो एक शहरातली मुलगी खेड्यात दिली उलट झालं शहरातली मुलगी खेड्यात दिली का दिली त्याचं कारण आहे थोडा आवाज त्याचं कारण आहे खेड्यात का दिली तर गव्हर्नमेंट जॉब वाला शहरातली मुलगी खेड्यात दिली आणि जॉबला हा निघाला ड्युटीवर जायला निघाला पण यानं फोन करून सांगितला मी 3 वाजता घरी येतोय मला आज जेवणासाठी पिठलं पाहिजे काय पाहिजे आधी येणं बेसन शब्द ऐकलेला होता पण पिठलं नव्हतं ऐकायचं
मग आता पिठलं करायचं तर तिनं काय करावं बरं? पण ती मुलगी जी होती ती जरा अतिशहाणी होती, आडानी पण झाकणारी होती. तिनं काय केलं? आता कोणाची मदत घ्यायला पाहिजे? मग शेजारच्या काकूला बोलवलं. काकू मला पिठलं कसं बनवायचं सांगा ना. काकू गेली मोठ्यापणानं सांगायला. काकूनं सांगितलं एक काम कर, एक वाटी बेसन पीठ घे. ती मुलगी म्हणली ते तर मला माहिती होतं. घेतलं बेसन पीठ. बर 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 बर, त्याच्यात थोडं पाणी टाक. ते तर मला माहिती होतं. थोडे जिरे टाक. ते तर मला माहिती होतं. काकू म्हणली मनात मग तुला माहित होतं मला काय बोलवलं? पण काकू जरा हुशार होती. काकून सांगितलं हिला पाणी टाकायचं माहित होतं, हिला बेसन पीठ टाकायचं माहित होतं, जिरे मोहरी टाकायचं माहिती होतं. काकून जरा फॉर्म्युला वापरला. काकू म्हणले आता एक काम कर, त्याच्यामध्ये 1.5 वाटी मीठ टाक. ती म्हणली ते तर मला माहिती होतं. केलं पिठलं. आता काय झालं असं बरं? जेवण करताना माझ्याकडे काय पाहता निबार कानफाडात खाल्ली. कशामुळं बरं? कशामुळं? एकाच गोष्टीमुळं. आडानी पण लपवलं, आडानी पण झाकूनही. लक्षात घ्या, जे अज्ञान आहे, जी गोष्ट आपल्याला येत नाही, जी माहितीच नाही, फडफजिती होण्याच्या अगोदर काय करावं? अज्ञान पण झाकू नये. नाही तर इंग्रजी येत नाही पण मुद्दाम बोलण्याचा प्रयत्न करायचा, मराठी चांगली येत नाही पण मुद्दाम बोलण्याचा प्रयत्न करायचा. मग एसटीच्या जागेवर विष्टी होतं की नाही? मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जे येतं ते येतं, जे सत्य आहे ते सत्य आहे. अडाणी पण झाकू नये महाराज. अजून एक उदाहरण सांगतो. आपलीच फजिती होती, अडाणी पण झाकवलं तर काय झालं महाराज? खेड्यातली मुलगी शहरात दिलेली आहे. खेड्यातली मुलगी शहरात दिली. आता एकदम लाडकी मुलगी होती. तिला सख्खे भाऊ चुलत भाऊ हे 14 जण होते सगळे. म्हणजे त्या जावयाला किती मेवणे झाले इकडं? 14 मेवणे. खेड्यातली मुलगी शहरात दिली, पण 5 वर्ष झाले अजून सुद्धा दिवाळीला कधी आले नाही जोडीनं. सासूरवाडीला आलाच नाही. का? त्याचं कारण वेगळं होतं. ते कारण फक्त घरातल्या माणसालाच माहिती होतं. पण ही गेल्यानंतर हिला माहित झालं, पण सांगितलं नाही हिनं सुद्धा, कारण ही त्या घरातली सदस्य झाली. कारण असं होतं, त्या जावयाला होतं रात आंधळ. संध्याकाळी 7:30 7:15 वाजले का त्याच्या बत्त्या गुल होतो त्या डोळ्याच्या. त्याला दिसत नव्हतं काही, म्हणून तो संध्याकाळी कुठंच जात नव्हता. 4 वर्षापासून त्या ठिकाणी येत नाही म्हणून सगळ्या मेहुण्यांनी परेशान केलं. या दिवाळीला काही झालं तर तुम्हाला यावं लागेल, काही झालं तर तुम्हाला यावं लागेल, असा सगळ्यांनी आग्रह धरला. मग नावीलाच झाला. मग स्वतःच्या पत्नीला सांगितलं एक काम कर, मी दिवाळीला सासूरवाडीला येतो, पण काय करायचं तुला माहितीये 7 वाजले का माझे डोळे जातात, मला सोडून एक क्षणभर सुद्धा तू कुठं जायचं नाही, मग मी येतो. ती म्हणली हो. निघाले, एसटीनं प्रवास करत आले त्या गावामध्ये. गावामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी तोपर्यंत थोडा उजेड होता. पाय वगैरे धुतले तोपर्यंत थोडा उजेड होता. हातपाय स्वच्छ धुण्याच्या नादामध्ये अंधार पडला आणि याचे डोळे गेले. आणि ती जी बिचारी होती तिच्या चुलत बहिणी भेटल्या, चुलत भाऊ भेटले, त्यांच्याशी गप्पा मारायला थोडीशी बाजूला गेली. तेवढ्याच सासूबाई जवळ आली आणि सासूबाई म्हणली जावई आता गरम गरम पोळ्या तयार झालेल्या आहे, तुम्ही लगेच जेवायला बसून घ्या. तो म्हणला हो. लगेच घरामध्ये प्रवेश झाला. आता इकडं तोंड करून जेवायला बसायचं तर हे भितडीकडे तोंड करून बसलं. आता भितरीकडे तोंड करून बसल्यानंतर मामीनं पाहिलं, सासूबाईनं पाहिलं की हे जेवायला बसले पण उलटे बसले. तेवढ्याच सांगितलं जावई जेवायला इकडं फिरून बसा ना. ते लय हुशार होतं. ते म्हणलं रॉंग नंबर लागला. मामी काय खास कलर दिले हो तुम्ही? भीतीला हात लावला त्यांना. काय खास तिला वाटलं एक रंगच पाहू राहिलं, कलरच पाहू राहिलं. मग बी बसलं फिरून इकडं फिरून बसलं तर जेवणामध्ये पाची पकवान नव्हतं महाराज. पोळी तयार झालेली होती, गुळवणी होतं, त्याच्याबरोबर काकी होती. काकी माहिती
जुन्या काळामध्ये काकी असायचं. जुन्या काळामध्ये आमच्या काळामध्ये काकी होती. ऊसापासून निर्माण झालेली ती काकी खूप गोड असायची. या अगोदर नको नको म्हणतो, मला आवडत नाही, मला नको काकी नको, पण थोडी घेऊन पहा. एवढी एवढी काकी ठेवली वाटीमध्ये. बर थोड्या वेळानं महाराज खीर होती, खिरीची वाटी ठेवलेली आहे आणि जेवण करत असताना मांजर आली. मांजरीनं खिरीच्या वाटीमध्ये तोंड घातलं. याला दिसलीच नाही. सासूबाईनं पाहिलं. सासूबाई म्हणली जावई अहो खिरीमध्ये मांजरीनं तोंड घातलं ना. जावई म्हणला मला वाटलं मी हाणली असती, पण मला वाटलं तुमची मांजर लई लाडकी आहे, ती दवी झाकवली. आता येऊ द्या बरं. आणि थोड्या वेळानं मामीच आली पोळी वाढायला. याला वाटलं मांजरच आली, यांना निबार कान फडात मारली. कोणाच्या? आता मामीला वाटलं झाकली मूठ 1.25 लाखाची एकुलता एक जावं, कुठं बोबाटा करीत बसते. महाराज ते जिथल्या तिथं जिरलं. बर काय झालं, यानं काकी खाऊन पाहिली. आधी नाही नाही म्हणत होता, पण ती काकी याला इतकी आवडली, इतकी गोड लागली. आता काय करायचं, मग आता पुन्हा काकी खायची, पण पुन्हा मागता येईना. जेवण होऊन गेले सगळ्यांचे, पण ही काकी कुठं ठेवली हे पाहिलं. त्यानं कानानं कानोसा घेतला. काकीचं मडकं मागच्या घरामध्ये वरच्या शिंक्याला, बाबा वरच्या शिंक्याला ठेवलं. हे पाहिलं, ऐकलं, कानोसा घेतला. सगळे झोपले. रात्री 11:30 पावणे 12 वाजले असतील. याला काकी खायची इच्छा झाली. हा उठला तसा आणि महाराज हळू मागच्या खोलीमध्ये गेला. खाली एक टेबल ठेवला, त्याच्यावर एक खुर्ची ठेवली. उंची थोडी कमी होती. यानं काकीच्या मडक्यात हात घातला. उंची कमी असल्यामुळं काही काकी तोंडात जायची, काही काकी अंगावरती पडायची. तोंडात काही, अंगावरती काही. लिडबिड झाला काकीनं आणि तेवढ्यामध्ये खडखड खडखड वाजलं काहीतरी. सासूबाई म्हणली ओ उठा, ओ उठा, काहीतरी बोक्या मांजर आली. सासूबाईनं कंदील घेतला आणि पाहत गेली. यानं तोपर्यंत काय केलं बरं, यानं कापसाच्या गंजामध्ये उडी मारली. कोणा? सगळ्या अंगावर काकी सांडलेली आणि कापसाच्या गंजात उडी मारली. आता कसा झाला असेल? लपत 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 तिकडच्या दारानं म्हशीच्या गोठ्यात जाऊन उभा राहिला. आणि नेमकं एका म्हशीचे दिवस भरलेले होते आणि हे वाकून तिथं उभं होतं. कंदील लावीत सासूबाई आली. सासूबाईनं सांगितलं ओ म्हैस काळी आहे, पण टोन्या कसा दिला? ढवळा बर. कशामुळं? अगोदरच जर सांगितलं असतं मला रात आंधळाय बाबा हो, किती व्यवस्था राहिली असती. पण अज्ञान झाकलं, परिणाम त्याचा उलटा होणार, तो आपल्याला भोगावाच लागणार. याचा अर्थ असा आहे, परमार्थ क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही जर आमचं अज्ञान झाकलं, कधीतरी नामस्मरण भजन करत असताना आम्ही आतमध्ये डोकून पाहिलं पाहिजे. मी या ठिकाणी धन्यवाद देईल आपल्या ग्रामस्थांना, धन्यवाद देईन आमच्या माता भगिनींना. खरा अंतकरणातून परमार्थ करता हो तुम्ही. बऱ्याच वेळेला पाहिलं मी, नामजप सुद्धा आपल्या गावामध्ये पाहिला मी, हरिपाठ सुद्धा आपल्या महिला मंडळीचा ऐकलेला आहे. सगळा महिला मंडळीचा ग्रुप आहे. एकदाच आल्या होत्या. आम्हाला रोज फिरायचा उद्योग आहे. सुगरण जी असते ना, सुगरण, तिला शीतच दाबावा लागतो भात शिजला की नाही पाहण्यासाठी. तसं आम्हाला सुद्धा तेच उद्योग आहे. एकदाच हे सगळे आले होते बेटावरती, आमच्या घरी पण आले होते ना, सगळे आले होते बघा. आमच्या शेवाळे ताई त्या होत्या, त्या फुलावाल्या ताईंची काल पंगत होती अन्नदानाची, बरोबर आहे. आजची पंगत आहे कुणाची? आज नाना भाऊ जाधव यांची पंगत आहे. काल होती नाना भाऊ जाधव माळीवाडा. आज श्री नामदेव शकूजी हेलुडे हेगडे यांची पंगत आहे आणि आज अन्नदानाची सुद्धा पंगत झालेली आहे. ही सगळी मंडळी आली होती. माता भगिनी बघितलंय मी, यांचं नामस्मरण अंतकरणापासून आहे. ज्या वेळेला भजन नामस्मरण हरिपाठ करतात तो त्यावेळेला जणू काय त्या परमात्म्यासाठी गायचंय. भजन करताना, नामस्मरण काम करताना, दळिता कांडिता
तुझ गायीन अनंता दळिता कांडता तुझ गायीन अनंता तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणी तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणी तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे जात्याच्या क्या बात है जात्याच्या मुखी घाली तेरे मोत्याचे दाणे रे मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही देवा काही नाही मुने जात्याच्या जात्याच्या मुखी घाली रे मोत्याचे दाणे जात्याच्या मुखी घाली रे मोत्याचे दाणे तुझ्या इथल्या महिला मंडळी बोलतोय बद्दल त्यांच्याबद्दल बोलतोय या संसार रूपी जात्यामध्ये देवा या संसार रूपी जात्यामध्ये देवा तुम्ही आम्हाला या माळीवाडा गावामध्ये आम्हाला सासूरवासनी केलं आमच्या वाट्याला जे काही आलं ते कर्म आम्ही इमानदारीनं करतो देवा अंतकरणामध्ये व्याकुळता आहे अंतकरणामध्ये चांगली भावना आहे सगळ्या जगाचं हित व्हावं कामामध्ये काम काही म्हणा राम राम मिळेल त्या वेळामध्ये देवा आम्ही नामस्मरण करण्याचा प्रयत्न करतो मिळेल त्या वेळेमध्ये एक वेळेला आमच्या प्रपंचामध्ये दुःखाचे चटके सहन करावे लागले पण त्या दुःखातून सुद्धा सावरून आम्ही तुझं भजन करतो रे देवा आणि तुझी आमच्यावरती कृपा आहे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे जात्याच्या 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 मुखी खाली ते मोत्याचे दाणे तुझ्या काही नाही उणी तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही नाही उणी सांभाळणारा तू आहे
चालवणारा तू आहे, करून घेणारा तू आहे, याचा आम्हाला अनुभव आहे देवा. मिळेल त्या वेळेमध्ये तुझं नामस्मरण आम्ही करत राहतो. करता हरता परमेश्वर आहे. तुमच्या आमच्या हातात काही नाही महाराज. संत महात्मे सांगतात, ग्रास गिळी सत्ता हाती नाही. हातात घेतलेला घास मुखात जाऊ द्यायचा की नाही हे त्याच्या सत्तेनं ठरत असत. म्हणून मी सांगत होतो, अडाणी पण लपू नये. अडाणी पण लपवल्यानंतर त्याचा तोटा आम्हाला होत असतो. या ठिकाणी भरद्वाजजी याज्ञवल्क्य ऋषींना विचारतात, माझ्या मनात एक संशय आहे. कोणता संशय? जो श्रीराम आहे, जो राजा दशरथाचा पुत्र आहे, तो श्रीराम तोच आहे का की जो जगाचा चालक मालक आहे? ज्याने विश्व निर्माण केलं तो राम काही वेगळा आणि राजा दशरथाचा पुत्र श्रीराम काही वेगळा आहे का? ज्याची पूजा अमेरिकेत इंग्लंड मध्ये होते तो श्रीराम वेगळा आहे का? मनामध्ये संशय पाहिला आणि याज्ञवल्क्य ऋषी सांगतात, भरद्वाजजी तुम्हाला सर्व रामायण माहिती आहे, तो श्रीराम तुम्हाला माहिती आहे, पण तरी देखील तुम्ही लहानपण घेऊन मला विचारण्याचा प्रयत्न करतायत. जर आपल्याला एखाद्याकडून काही गोष्टी शिकायच्या असेल तर नम्रता अतिशय महत्वाची आहे. नम्रता असावी. मला तुकोबारायांनी नम्रता घेतली. तुकोबाराय सांगतात, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. जयांगी मोठेपण तया यातना कठीण. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. लहानपण आमचे जगद्गुरु तुकोबाराय जर मागत असतील, नम्रता जर आमचे संत महात्मे मागत असतील, आम्ही सुद्धा साधू पुढे नम्र झालो पाहिजे. ज्या वेळेला आम्ही परमार्थ क्षेत्रामध्ये नम्रता स्वीकारू, नम्र हो महाराज. बऱ्याच वेळेला आमचं अंतःकरण नम्र व्हायला पाहिजे हो. शरीराला महत्व नाही नम्रतेच्या बाबतीत, कारण काही वेळेला नम्रता ही लाचारीचं पांघरून घेऊन सुद्धा आलेली असते. नम्रता काही वेळेला लाचारीचं पांघरून घेते. बऱ्याच वेळेला एखादा जर लय आपली स्तुती करायला लागला ना, तुमचं असं तुमचं तसं वा 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 लय स्तुती करायला लागलं, समजायचं काहीतरी याचं आपल्याकडे काम गुंतलंय. नम्रता लाचारीचं सुद्धा पांघरून घेत असते. मग अंतःकरणच नम्र व्हावं महाराज.
नम्रता घेतली भरद्वाजजीनं सांगितलं, याज्ञवल्के मुनी ऋषी, तुम्ही मला सांगा, माझ्या मनातला संशय घालवण्याचं सामर्थ्य या मृत्यू लोकामध्ये फक्त तुमच्यात आहे. आणि मग त्या ठिकाणी याज्ञवल्के ऋषी भरद्वाजजीला त्या ठिकाणी ते सामर्थ्य, हा संशय कसा मिटेल याच्याविषयी सांगतात. तुला जसा संशय निर्माण झाला, आज तुम्हाला जसा संशय निर्माण झाला ना, असाच संशय एकदा सतीला निर्माण झाला. सती कोण? सती कोण? सती पार्वतीच्या आधीचा अवतार. पार्वती मातेच्या अगोदर सती, सतीच्या अगोदर उमा आहे बघा, एक उमा. पार्वती मातेचे जे नाव आहे त्याच्यामध्ये हे नाव येतील. सती कोण? पार्वतीच्या अगोदरचा अवतार. आज आपण हे जे शक्तिपीठ आहे, महाराष्ट्रामध्ये किती शक्तिपीठ आहे देवीची? 3.5. कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी, 3.5 शक्तिपीठ आहे ना. हे शक्तिपीठ कसे निर्माण झाले? ती आदि माया शक्ती जी भगवान शंकराची आहे, ती अनादि आहे, ती निर्गुण आहे. ती सती महादेवाची. आणि महाराज, सतीच्या मनात एकदा संशय निर्माण झाला आणि तिथून पुढं हे सगळं रामायण घडलं बरं का. रामचरित मानस या ग्रंथाला का म्हणतात? तर त्याचं कारण आहे, भगवान महादेवानं योग्य श्रोता मिळेपर्यंत हे सगळं प्रभू रामचंद्रजीचं चरित्र आपल्या अंतकरणामध्ये साठवलं. योग्य श्रोता पार्वती माता मिळाल्यानंतर ते मोकळं केलं, मनात साठवलं. म्हणून मानस श्रोत्याच्या रूपामध्ये भरद्वाजजी समोर बसलेले आहे. याज्ञवल्के ऋषी सांगत आहे, तुमच्या मनात जसा संशय निर्माण झाला ना, असाच संशय एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माही, शंभू गए पत्थर सिपाही, संग सती जग जननी भवानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जानी. राम सिया राम, सिया राम जय जय राम, सिया राम, सिया राम जय जय राम, सिया राम, सिया राम जय जय राम. हे राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम, सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम. मेरे झोपड़ी के बागाज खुल जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के बागान खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बागान खुल
कली के बाहर हो जाएंगे राम की। हे राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय राम राम सिया सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। पाय मोकळे करायचे पाय मोकळे करायचे